नमस्कार, मी तृप्ती. आज आपण ढाबा स्टाईल पनीर टिक्का मसाला ही रेसिपी बघणार आहोत. ही रेसिपी खूप सोपी आणि स्वादिष्ट आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी मी एक उभा चिरलेला कांदा पॅनमध्ये टाकून घेते आणि सोनेरी रंग येईपर्यंत छान असं भाजून घेऊ, जेणेकरून त्याची चव उत्तम येईल. ते अगदी बरोबर भाजलं पाहिजे. तो भाजलेला कांदा एका ताटामध्ये काढून घेऊ. त्यानंतर 2 टोमॅटो उभे चिरून पॅनमध्ये घालते आणि ते पण सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊ. त्यानंतर सुकं खोबरं बारीक कापून घेतले आणि थोडं आलं बारीक चिरलेलं आणि 5-6 लसूण पाकळी हे सगळं पॅनमध्ये घालून ते पण चांगलं परतून घेऊ आणि नंतर ते मिक्सरच्या भांड्यात काढून एकदम मस्त बारीक फिरवून घेऊ. आता मस्त असं फिरवून घेतलेलं आहे. चमच्याने पाहून मसाला अगदी परिपूर्णपणे फिरवलेला आहे. आता गॅसवर पॅन गरम करून त्यात तेल टाकून मग पनीरचे बारीक क्यूब्स त्यात घालून खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत छान असं परतून घेऊ. नंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेऊ. मग त्यामध्ये 2 पाने तमालपत्र, लवंग, मिरी, दालचिनी हे टाकून मग त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद आणि 2 चमचा पनीर टिक्का मसाला टाकून ते सगळं असं छान मिक्स करून घेऊ. मग मिक्सरमध्ये फिरवलेला मसाला त्यात घालून सगळं असं छान मिक्स करून घेऊ. मग त्यात 1 चमचा मीठ घालून आणि मग ते चांगलं मिक्स करून 1-2 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊ. आता झाकण काढून पाहू, तेल चांगले सुटलेले आहे आणि मग वरून पनीरचे क्यूब्स त्यात घालून चांगले मिक्स करून घेऊ. मग झाकण ठेवून 1-2 मिनिटे शिजवून घेऊ. नंतर झाकण काढून पाहू, थोडी कोथिंबीर घालून तो एका ताटात काढून घेऊ. मग ते सर्व्ह करू. ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.